नमस्कार मंडळी, मी सुमित पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा एकदम खास असणार आहे, कारण गावी वगैरे खूप मस्त पाऊस वगैरे पडतोय आणि पाऊस पडल्यानंतर आपल्याला एक ओढ लागते, ती म्हणजे कधी एकदा गावची खेकडी खातोय. तर आज माझ्या मामाने गावावरून चक्क विरारला थेट खेकडे पाठवलेत, ते पण मस्त ताजे खेकडे. तर त्याची आज आपण रेसिपी करणार आहोत. तर मंडळी, मस्त पाऊस वगैरे छान पडतोय आणि अशी भन्नाट खेकड्याची रेसिपी पाहायला थेट मुंबईमधून. तरी रेसिपी थोडीशी वेगळी असणार आहे, कारण एक मम्मी जो रसा बनवणार आहे तो आहे भरलेल्या खेकड्यांचा. तर त्याच्यामध्ये मुगाचं पीठ टाकून खेकडे भरले जातात, खूप लोकांना माहिती असेल. तर आपण हीच रेसिपी आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. तर मंडळी, बघताय तुम्ही इकडे मस्त गावावरून खेकडे आणले आहेत. ही थैली भरली आतमध्ये खेकड्यांनी. खेकडे पाटले बघा, हा खेकडा मस्त काळे खेकडे आहेत, पहिल्याच पावसाचे. तर म्हणजे अशा प्रकारे आपल्याला खेकडे मोडून घ्यायचे आहेत. म्हणजे काय साईज आहे खेकड्याची, एक नंबर. पावसाची सुरुवात झाली आणि थेट मुंबईला खेकडे आले, खूपच भारी वाटतंय. खेकडे एकदम मोडून घ्यायचे आहेत. मस्त एकदम साईज छान आहे. अजून खूप खेकडे आहेत आतमध्ये, बघू शकतो तुम्ही कॅमेऱ्यात. मम्मी एक एक करून बाहेर काढून मोडते आहे त्यांना. आवाज आहे, खूप भीती वाटते खेकड्यांची. असं पकडतो, दाखव पकडून. बघा, त्याने कसं आंगडा ओपन केला आहे. मस्त एकदम जिवंत खेकडी बनवायला खूप भारी मजा येणार आहे. ते त्यांना मोडलं आहे तरी पण ते बघा जिवंत असतं अशा प्रकारे खेकडे. पडणार ना तो. तर इकडे मस्त खेकडे वगैरे मोडून झालेत आता. सो आपण आता जाऊया किचनमध्ये. तिकडे मम्मी आता मसाला वगैरे बनवणार आहे. तर पहिले तर त्याला स्वच्छ करूया आपण मस्त खेकड्यांना. त्याच्यानंतर मम्मी मसाला वगैरे बनवेल. कशा प्रकारे मसाला बनतो यांचा, ज्या की मुगाच्या पिठामध्ये आपल्याला भरायचे आहेत खेकडे. सो त्याची रेसिपी बघू आपण. बघा मंडळी, मस्त एवढ्या खेकड्या आहेत. आता धुवून घेऊया आपण, मग पुढची रेसिपी करूया. इकडे असं आपलं किचन. इकडे पण खेकडे आहेत, इकडे पण आहेत. आता खेकड्यांचा सीझन चालू झाला आहे. आता खूप जण खेकडे खायला मिळतील. गावी गेल्यानंतर खेकडे खायला मिळतातच, परंतु इकडे मुंबईला गावावरून आले खेकडे खायची मजाच वेगळी आहे. मम्मी छान असे धुवून घेत आहे खेकडे आता. असं त्यांचं पोट साफ करायचं असतं पहिले. हा जो भाग असतो हा पहिले साफ करून घ्यायचा छान प्रकारे. बघा
बघा अजून जिवंत आहेत, पाय हलतात त्याचे. अशा प्रकारे सगळं साफ करून घ्यायचं. आज वार पण मस्त रविवार आलाय आणि इकडे मस्त खेकडी इकडे अशा मम्मीने मस्त साफ करून घेतल्यात. तर आता मम्मी मसाल्याची तयारी करते आहे, कारण या खेकड्या आपल्याला भरायच्या आहेत. हे त्यांचं पोट आहे ना, हे आणि हे वेगळं होतं आणि याच्यामध्ये मग मसाला टाकला जातो. मुगाच्या डाळीचं पीठ आहे, मुगाची डाळ भाजून मिक्सरला बारीक करायचं, वाटायचं. ओके, पहिले डाळ भाजून वाटायची ना. मीठ टाकायचं, त्यात मीठ टाकायचा, घरचा मसाला टाकायचा त्याच्यात. इकडे आला घरचा मसाला, पहिले आली हळद थोडीशी, त्याच्यानंतर धनी पावडर, घरचा मसाला, घरगुती मसाला, त्याच्यानंतर तिखट मसाला, मस्त असा तिखट झाला पाहिजे त्यासाठी लाल मसाला. इकडे आता मम्मीने टाकलं आहे खोबऱ्याचं वाटण ना, खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे थोडं चम्मचभर. तर इकडे आता मस्त असा मसाला तयार करते मम्मी. तर बघूया आपण. अशी इकडे खेकडे आहेत, त्यांचे आंगड्या वगैरे मोडून इकडे वेगळे केलेत आणि इकडे आता मसाला भरणार आहे मम्मी पटपट पटपट. हे असं ह्यांचं पोट वगैरे खोलून झालं की मस्त त्याला पीठ भरल्यानंतर या अशा भाताच्या पेंड्यांनी बांधलं जातं. असं पेंडे असतात भाताचे, त्याच्याने बांधलं जातं. नंतर मग रश्यामध्ये असंच सोडलं जातं. खेकडे तर पाठवलेतच, पण सोबत मामाने गावचे खुबे पण पाठलेत नदीतले. हे खुबे तुम्हाला माहितीच असतील, गावच्या नदीतले खुबे सोबत हे पण मामाने पाठवलेत. सो ते पण आता आपण बनवणार आहोत. मम्मीने त्यांना पहिले गरम पाण्यामध्ये मस्त उकडवून घेतलेत. उकडवून घेतल्यानंतर असे त्यांचे तोंड खुलतात. सो ते आपण सुईने किंवा कोणत्या छोट्या काठीने वगैरे काढू शकतो बाहेर आपण. सो ते पण आपण बघणार आहोत आज. सो मंडळी मजा येणार आज रेसिपी बघायला आणि मस्त छान असा बनवून होणार आहे जेवण. तर बघा अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे. असं खुब्याचं गर आला. दुसरं हे असं घर बाहेर निघतात त्यातून काढल्यानंतर. टेस्टी लागतात एकदम. जर कांदा टोमॅटो मसाल्यामध्ये बनवले ना, एक नंबर लागतात. आत्ता हा खेकडा थोडासा पोकळा असतो, परंतु एकदा का भात लावणी वगैरे झाली आणि ना भात लावणी झाल्यानंतर त्यांना जे खायला मिळतं गवत वगैरे चारा त्यांना चांगला मिळतो, त्यानंतर ते मस्त भरीव होतात. तो नंतर पण खायला खूप मजा येते. एकदम खेकडा भरलेला असतो मजबूत. एकदा ते गरम पाण्यामध्ये उकळल्यानंतर ते ॲटोमॅटिकली सुटतात, त्यांचे तोंड वगैरे खुलतात. सो ते इझी असतं एकदम बाहेर काढण्यासाठी. आणि इकडे मस्त मम्मी खेकडे साफ करून घेते आणि मग नंतर ते पिठामध्ये भरणार आहे या. तो इकडे मम्मी आता पाण्यामध्येच थोडंसं भिजवून घेते मसाला. किती पाणी टाकायचं असतं? थोडं ना, थोडंसं बनवायचं पाणी टाकून. जास्त पण पाणी टाकायचं नाही, मसाला थोडा असा घट्टच राहिला पाहिजे.
खुबे आता एवढे साफ निघालेत, अजून बाकी आहेत खुबे. मस्त भन्नाट रेसिपी होणार आहे आज. तर इकडे मम्मी आता मस्त खेकडे भरून घेते आहे. मसाला तयार झाला आहे, मस्त खेकडे वगैरे साफ करून झाले आणि आता त्यांच्या पोटामध्ये ते पीठ टाकायचं असतं जे बनवले म्हणजे मसाला, जे मुगाचं पीठ आहे आणि मसाले वगैरे सगळे मिक्स करून असा मिश्रण तयार झाला आहे. मग तो मम्मी इकडे भरून घेते खेकडे. बघू शकता इकडे अशा प्रकारे हे खोललं आहे आणि याच्यामध्ये आता जाणार पीठ आणि ते आतमध्ये मस्त वाफेवर पूर्ण ते पीठ असं मस्त शिजून निघतो, त्यामुळे खायला खूप मस्त वाटतं, भारी लागतं एकदम टेस्टी. तर इकडे मस्त आता सर्वच खेकडे भरून झाले आहेत. तर आता नेक्स्ट स्टेप, अशा प्रकारे बांधला आहे खेकडा छान. तर मम्मीने मस्त इकडे टोमॅटो, कांदा, लसूण वगैरे छान कापून घेतले आहे आणि इकडे आहे कोथिंबीर आणि मिरची आणि इकडे आहेत खेकडे. बघत आहेत खेकड्यांचे डांगे. मस्त साईज आहे डांग्यांची पण, मोठे मोठे डांगे आहेत खेकड्यांचे. आता ह्या ज्या बारीक ज्या करंगळ्या आहेत ते वाटणार ना, त्या बारीक करंगळ्या ज्या आहेत त्या मिक्सरमध्ये वाटून घेणार मम्मी आणि त्यांचं जे पाणी असतं ते सगळं काढून घेणार आणि बाकी जे कपची वरची असते ती निघून जाते. रस्सा पाहिजे त्यानुसार पाणी घ्यायचं ना. हा टाकून घेते. टाकलंय मम्मीने आता मीठ. आता त्याचे टाकूया खेकड्या. मम्मीने आता इकडे खेकडे टाकले आहेत रश्श्यामध्ये, जे आपण मगाशी मुगाच्या पिठामध्ये भरले आणि बांधून घेतले छान. ते खेकडे आता रश्श्यामध्ये टाकून ठेवले आहेत, तोपर्यंत ते आतून मस्त शिजून होतील. त्यानंतर इकडे डांगे खेकड्यांचे ते पण सोडले आता रश्श्यामध्ये. इकडे तो खेकड्याचा जो पेंदा असतो तो आणि खेकड्याचे आंगळे टाकले आहेत रश्श्यामध्ये. आणि इकडे हे जे उरलेलं आहे, जे खेकड्यांचे आंगडे असतात ते मस्त मिक्सरला वाटून घ्यायचे. आता
मम्मीने इकडे अशा ते आंगड्या उरल्या होत्या त्या आता टाकून घेतल्यात मिक्सरमध्ये. तर आता मिक्सर लावतो. आंगड्या आपण ज्या मिक्सरमध्ये लावल्या होत्या त्या आता इकडे मस्त गाळणीमध्ये त्यांना गाळून घ्यायचं आहे. कारण त्यांची कपची वगैरे अशी आली नाही पाहिजे. फक्त त्यांचा जो मांस असतो त्याचा पाणी फक्त आपल्याला पाहिजे. कारण या मांसमध्ये खूप टेस्ट असते रस्सा पण घट्ट घट्ट होतो आणि रसा पण त्याच्यामुळे घट्ट होतो छान. तर हे असं गाळून घ्यायचं आहे छान. अजून खूप बाकी आहे. जे पण कोणी कोकणातले असतील त्यांना तर ही प्रक्रिया माहितीच असेल की अशा प्रकारे बनवलं जातं खेकडा. अशा प्रकारे सगळं काढून घ्यायचं. मस्त अशी वाफ असते आणि तो जो आपण आता रस्सा काढला होता तो आता याच्यात टाकून घ्यायचा आहे मस्त. खेकडा तर तयार होतोय आणि इकडे आता मम्मी आता घेते खुबे बनवायला. हे असे आहेत खुबे ते आता आपल्याला बनवायचे आहेत. हे सुका बनवते ना. पहिल्यांदा टाकलं आहे लसूण, कांदा, मिरची, हे पण मस्त साफ करून घेतले आहेत. इकडे मस्त रशामध्ये कोथिंबीर टाकते मग मी. आता मसाले टाकून घेते. हळद, गरम मसाला, हलका मसाला आणि लाल. आता हे आपण जे खुबे काढून कच्चे केले होते ते आता जाणार नंबर दिसतात. तर गावी वगैरे बनवून खायला खूप मजा येते पावसामध्ये गावी गेल्यानंतर. त्याच्यामध्ये 2 आंबट टाकलेत. मस्त टेस्ट येते ते आंबट. टाकूया कोथिंबीर टाकून ठेवते. तिथं म्हटलं की कलेजी वगैरे बनते एकदम भारी दिसतंय. कोथिंबीर मारा कोथिंबीर टाकले एकदम भारी वाटतंय. मस्त फ्राय होतं. पाणी पण कमीच टाकलंय मस्त फ्राय वगैरे जातो. आणि आता इकडे मला वाटतं खेकडा बहुतेक शिजला असेल आणि ते मस्त रस्सा तयार होता. खुबे आले आता तयार होऊन. आता कसा पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे मम्मी मला वाटते मस्त खेकड्यांचा रस्सा. जात असाल तर कमेंटमध्ये नक्कीच तुमच्या गमतीशीर गोष्ट तुमच्या
तो असा आहे खेकडा, इकडे आहे अंगडा आणि इकडे खुबे आणि चपाती. तर सगळ्यात पहिले आपण ट्राय करूया खेकड्याचा रस्सा. अशा प्रकारे रस्सा आहे. एक नंबर, खूप छान झाला रस्सा. आता आपण खुबे ट्राय करूया. खुबा एकदम भारी झाला आहे. तर या मंडळी जेवायला आता भूक पण खूप लागली आहे. तर मम्मीने जो खेकडा बांधला होता तो अशा प्रकारे सोडून घ्यायचा पहिले. त्याच्यामध्ये मस्त भरलेलं पीठ आहे मुगाचं. असं खोललं आहे आपण आता. पुढे साईडला तर आपण अनबॉक्सिंग करूया त्याला आता. वाव, गरम गरम वाफ येते. असं काही भरलेलं आहे खेकडा मस्त पिठामध्ये. इकडे आहे डांगा, इकडे पण आहे.